नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 14 तारीख आहे, 14 ऑगस्ट. तर आपण बघू शकता, आम्ही काल खूप मुसळधार पाऊस झाला आमच्या परिसरामध्ये. तर आज आम्ही खत द्यासाठी आलेलो आहे. शेतामध्ये पाऊस खूप झाल्यामुळे आणि त्याच्या आधी डवरण झाल्यामुळे फसत आहे, पण आता आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही खत द्यायचं आज ठरवलं आणि सकाळी 7 वाजता आलो आहे. तर बघा, आपण बघू शकता, आपण मागं बघू शकता, खत देणं चालू आहे. तर अशा ओल्या जमीनमध्ये खत देणं चांगलं राहील की कोरड्यात देणं चांगलं राहील, आपण सांगा. आणि आता खत दिल्यानंतर यावर फवारा, जो पराठीचा वरचा फवारा किती दिवसानं द्यायची, लगेच द्यायचा ते पण सांगा, आणि कोणता फवारा द्यायचा ते पण सांगा. आपण पराठी बघू शकता, कालपर्यंत थोडा मावा तुडतुडा दिसत होता, पण ह्या पाऊस आल्याच्यानं पूर्ण पराठी फ्रेश झाली आहे. आपण बघू शकता, यामध्ये मावा वगैरे सब गेलेला दिसतो, नवीन पानावरती पण नाही आहे, पूर्ण मावा केलेला आहे. पण कसं, आता सल्फेट दिल्यामुळे वरचा फवारा एक देणे आवश्यक असते म्हणते, म्हणून कोणता देणे आवश्यक आहे, त्यामध्ये कोणते कोणते औषधी द्यावी ते कृपया सांगा. आणि थोड्या थोड्या अळ्याचा प्रादुर्भाव दिसत आहे, म्हणजे कोणती अळी आहे ते आता मला माहीत नाही, पण हे असे पानं वगैरे आपण खातो, आपण नाही अळी खातं, तर हे अळ्या दिसत आहे. तर त्या एक अळीचा कोणता तरी डोस आणि पराठीची वाढ खताने तर होईच, पण वरच्या वर खत म्हणून एखादी फवाऱ्यामध्ये मिक्स करावं असं माझी इच्छा आहे. तर सांगा कोणत्या कोणत्या एक आपल्याला पराठी वाढवायची आहे. दुसरं, आता हे खत दिल्यानंतर मावा आणि चुरडा येते त्याचं एक, आणि वर खत, एवढं आपल्याला पाहिजे. कोणते लागते ते सांगा. धन्यवाद. भेटू आता. ह्या खताने किती पराठीची वाढ होते ते सांगू. आभाळ पण खूप आहे, पण रिक्स घेऊन देत आहे पराठी आपल्या खत पराठीला, की जे होईल ते पाहू, कारण वेळ कमी असल्यामुळे द्यावंच लागले. बघू शकता आपण. ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.